नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। अवघ्या 4 दिवसात दुसरी वाघीण जेरबंद। लाखांदूरात वाघाची दहशत संपेना, वन विभागाची दमछाक। तालुक्यातील खैरीपट येथे सिंचनासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडल्यानंतर अगदी 4 दिवसात आणखी एक वाघीण पकडण्यात वन विभागाला यश आले आहे। वन विभागाने या वाघिणीला सापळा रचून गौराळा नदी तीराजवळ जेरबंद केले आहे। 2 एप्रिल रोजी वाघीण जेरबंद केल्यानंतर नागरिक सुटकेचा मोकळा श्वास घेत नाही, तोच अगदी 4 दिवसात म्हणजे 5 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास दुसरी वाघीण पकडली गेल्याने परिसरात आणखी किती वाघ आहेत असा सवाल जनतेकडून केला जात आहे। मात्र या संपूर्ण घटनांमध्ये वन विभागाची चांगलीच दमछाक होत असल्याची वास्तविकता आहे। गत 30 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतावर सिंचनासाठी गेलेल्या डाकराम देशमुख नामक शेतकऱ्याला वाघिणीने हल्ला चढवीत बळी घेतला होता। त्यामुळे त्या नरभक्षी वाघिणीला अथक परिश्रमानंतर वन विभागाने 2 एप्रिल रोजी जेरबंद केले। ती नरभक्षी वाघीण जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला होता। मात्र लगेच दुसऱ्या दिवशीपासून परत एक वाघीण गौराळा परिसरात मुक्त संचार करताना दिसली। त्यामुळे पुन्हा कुणाचा बळी जाऊ नये म्हणून त्या वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम परत एकदा वन विभागाकडून सुरू झाली। परत एकदा वन विभागाची चमू त्या वाघिणीला टिपण्यासाठी परिसरात मचाण उभारून नजर ठेवून होती। शिवाय तिला आकर्षित करण्यासाठी शिकार रूपात वासरू ठेवून सापळा रचण्यात आला। अखेर 5 एप्रिल रोजी रात्री 6:30 वाजताच्या सुमारास ती वाघीण शिकारीवर आकर्षित होऊन त्या ठिकाणी आली आणि रचलेल्या सापळ्यात अडकली। ती वाघीण टप्प्यात येताच शार्प शूटरने तिच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन मारून तिला जेरबंद करून रात्रीच तिची रवानगी करण्यात आली। अवघ्या 4 दिवसाच्या अंतराळाने ही दुसरी वाघीण वन विभागाने जेरबंद केली आहे। त्यामुळे आता या परिसरात आणखी किती वाघ आहेत, वाघांची दहशत कधी संपेल असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र ती नरबळी घेणारी वाघीण आणि आता 4 दिवसाच्या अंतराने परत दुसरी वाघीण जेरबंद करण्याच्या प्रक्रियेत वन विभागाची चांगली दमछाक झाली आहे, हे मात्र विशेष। एका वाघिणीला जेरबंद केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून परत वाघिणीचा मुक्त संचार सुरू झाला। त्यामुळे त्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गौराळा नदी तीराजवळ नर्सरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून त्या वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी भंडारा, पवनी, साकोली व लाखांदूर येथील वन अधिकारी कर्मचाऱ्यांचा एक मचाण उभारून पहारा दिला जात होता। या दुसऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी भंडारा येथील रॅपिड रेस्क्यू टीम, पवनी येथील RRT व साकोली येथील स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची चमू बोलावण्यात आली होती। तसेच भंडारा येथील RRTचे शार्प शूटर शेळके, भंडाराचे उपवन संरक्षक राहुल गवई, साकोलीचे सहाय्यक वन संरक्षक संजय मेंढे, भंडाराचे सहाय्यक वन संरक्षक सचिन नीलक, गडेगावचे सहाय्यक वन संरक्षक रितेश भोंगाडे, लाखांदूर वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने आदींचे सहकार्य लाभले। विशेष म्हणजे भंडाराचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विठ्ठल हटवार यांनी बेशुद्ध करण्याकरिता वापरली जाणारी औषध स्वतः डॉट मारण्याकरिता भरून दिली। त्यामुळे मोहीम फत्ते करण्यासाठी या मोहिमेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे। गौराळा येथे जेरबंद करण्यात आलेली दुसरी वाघीण ही T75 ची छावक असल्याची विश्वसनीय माहिती वन विभागाकडून मिळाली आहे। ही वाघीण सुमारे 2 वर्षाची असून काही दिवसांपूर्वी ती पवनी तालुक्यात परतली होती। मात्र परत ती लाखांदूर तालुक्यात आली असावी असा तर्क बांधला जात आहे। 4 दिवसाच्या अंतराळाने जेरबंद केलेल्या दोन्ही वाघिणी छावक ह्या T75 वाघिणीच्या छावक आहेत। या वाघिणीला अनुक्रमे लाखांदूर टायगर 1 आणि लाखांदूर टायगर 2 असे तात्पुरते नाव देण्यात आले आहेत।